आपल्या इथे आणि जगभरामध्ये अनेक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यात आपल्या देशामध्ये 2024च्या या 2-3 महिन्यामध्येच कदाचित लोकसभा आणि पुढच्या कालखंडामध्ये विधानसभा निवडणुका होतील। यावेळी बोलत असताना अनेकांची EVM बद्दल सुद्धा एक आक्षेप आहे। या सर्व विषयांवर बऱ्यापैकी चर्चा करून पुढे काय करता येऊ शकतं एकत्रितपणे। सध्या राज्यभरात आणि देशभरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत अस्थिरता आहे, अनिश्चितता आहे आणि जनसामान्यांच्या मनामध्ये भीती आहे। या सगळ्या कारणास्तव समाजामध्ये एक अत्यंत अनिश्चित असं वातावरण तयार झालेलं आहे। येणाऱ्या निवडणुका असतील किंवा राम मंदिरासारखे प्रश्न असतील, यातून भीतीदायक वातावरण निर्माण झाल्यामुळे समाज एकमेकांकडे अत्यंत संभ्रमावस्थेत पाहत आहे। तर लोकांच्या मनातील ही भीती दूर करून सरकारवर दबाव आणून पुढच्या काळामध्ये भारतीय संविधानाने आम्हाला जी काही समतेची, स्वातंत्र्याची, अनेक पद्धतीची, अगदी मानवाधिकार किंवा मूलभूत अधिकारांची हमी दिलेली आहे, ती पुन्हा आमच्याकडे प्रस्थापित करून या देशामध्ये अत्यंत चांगलं वातावरण तयार होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। यात प्रबोधन जसं आहे तसंच या माध्यमातून काही कृतिशील कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल। सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून मी पुरुषोत्तम खेडेकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्त वर्धा येथे आम्ही आलेलो आहोत। माझ्या उजव्या बाजूला माझे सहकारी प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर आहेत। डाव्या बाजूला वर्धा जिल्हा अध्यक्ष माननीय राजाभाऊ आहेत। आपण सर्व उपस्थित सर्वांचे स्वागत करून आमच्या या जनसंवाद दौऱ्यामागची जी भूमिका आहे त्यांनी एक जुनं जे 2020चं आपल्या 2000चं SC, ST, OBC आणि अन्य घटकांचे जात प्रमाणपत्र याची तपासणी कशी करावी, पडताळणी कशी करावी याबद्दलच्या काही बाबी सांगितलेल्या आहेत आणि त्यावर काही कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी त्याची नोंद करावी आणि त्यानंतर सरकार त्याच्यावर सारासार विचार करून काही निर्णय घेईल अशी ती त्या GR मधील भाषा आहे। ते GR आहे सरकारी, त्याला काही अधिकृतपणे आपण जसं म्हणतो याचा कायदेशीर असा खूप काही भाग नाही आणि त्याचा काही फायदा होईल असं नाही आहे। त्यामध्येच फक्त पुन्हा काहीतरी वाढवून दिलेलं आहे। त्यात सगळे सोयरे म्हणजे काय अशा पद्धतीचा एक उल्लेख आहे। परंतु सध्याच्या उपलब्ध असणाऱ्या देशाच्या आरक्षणाबद्दलच्या ज्या बाबी आहेत त्याचा विचार केला तर वंशावळ रक्ताच्या नात्यातल्या पितृसत्ताक पद्धतीने जे आरक्षण दिलं जातं तेच लागू राहील। त्याला जोपर्यंत संसदेमध्ये बदल करून तिथे काही करल्या जाणार नाही तोपर्यंत राज्य सरकारला हा अधिकार नाही। हा राज्य सरकारने या आंदोलकांचा एक काय म्हणू की तात्पुरता त्यांचं समाधान केलेलं आहे एवढं फार तर म्हणता येईल। विस्कळीत झालेलं आहे। त्याच वेळेस RSSचं काम आज घरोघर गावोगाव वाढलेलं आहे। यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। या आणि अशाच अनेक समस्या दूर करण्यासाठी, कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी पुन्हा एकदा मराठा सेवा संघ आणि समविचारी चळवळी असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, या सर्व मंडळींना त्यासोबत आपल्यासारख्या काही पत्रकारांचा आम्हाला अनुभव आहे की गेल्या 30-32 वर्षामध्ये गाव पातळीवरचे छोटे आपले साप्ताहिक किंवा काही जे 4 पानी निघायचे त्यांच्यापासून ते राज्य पातळीवरच्या अनेक मीडियामधील सहकाऱ्यांनी मराठा सेवा संघासह हे काम गाव पातळीपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बरंच सहकार्य केलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये आपल्यावर काही सर्वांवर जरी नाही तरी काही लोकांवर त्या मर्यादा आलेल्या आहेत। या अशा अत्यंत अनिश्चित परिस्थितीमध्ये काही करावं म्हटलं तरी अचानक वेगळ्या अडचणी समोर येत आहेत। कधी कधी तर अगदी
चळवळीतील काम करणाऱ्या मुलामुलींवर FIR दाखल होणे म्हणा किंवा काही ना काहीतरी अडचणी येत आहेत. आपला हा विदर्भातला बराचसा भाग जो आदिवासी आणि खानपट्टे किंवा अशा पद्धतीने मिनरल्समध्ये अत्यंत रीच आहे, इथल्या समस्यासुद्धा वेगळ्याच वाढलेल्या आहेत. अचानक रातोरात त्या जंगलांमध्ये काही योजना राबवल्याचं घोषित होतं. 1000 2-2 हजार गडचिरोलीमध्ये आता जवळपास 5-7 हजारापेक्षा जास्त पोलीस आज तिथे पाठवण्यात आलेले आहेत. या परिस्थितीत आपण सर्वजण अत्यंत अस्वस्थ आहोत. यावर काही तोडगा निघू शकतो काय, या अंगाने विचारविनिमय करण्यासाठी, उभं राहण्यासाठी आणि काही कृतिशील कार्यक्रम राबवता येईल किंवा आखता येईल आणि पुढे जाता येईल, या अंगाने अत्यंत मोठ्या आशेने आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आज जवळपास आपला आता किती 14वा दिवस आहे. 2 दिवसांनी आम्ही परत जाऊ. या काळात आम्हाला सगळीकडेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या संस्था, संघटना किंवा समविचारी परिवर्तनवादी विचार असणारे अनेक सहकारी भेटले, त्यांच्यासोबत चर्चा केली. पुन्हा एकदा काही दिवसांनी आम्ही भेटू आणि काय कार्यक्रम आखता येईल काय, याचा एक प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.